क्रमवारी आणि गणन याच्यामधला आपला दुसरा भाग म्हणजे कोणता? गणन. तर गणनमध्ये आपल्याला काय बघायला मिळतं, की तुम्हाला एक मालिका दिली जाते आणि त्याच्यामध्ये काही गोष्टी सांगितल्या जातात, की आता खाली काय दिलं बघा, खाली दिलेल्या संख्या मालिकेत असे किती 7 आहेत. 7 आहेत, की ज्यांच्या अगोदर जोडून 7 आणि नंतर जोडून 7. म्हणजे 7च्या अगोदर पण 7 पाहिजे आणि नंतर पण 7 पाहिजे. असं आपल्याला बघायचं आहे. तर आता बघा, हे जर 7 बघितलं तुम्ही, तर ह्याच्या अगोदर 7 आहे, परंतु नंतर 7 नाही आहे. हे 7 बघितलं तर ह्याच्या नंतर 7 आहे, अगोदर 7 नाही आहे. हे 7 बघितलं तर अगोदर पण आहे आणि नंतर पण आहे. म्हणजे ह्याला आपण काय करणार? घेणार. ओके. त्यानंतर बघा, ह्या 7च्या अगोदर 7 आहे, नंतर 8 आहे. त्यामुळे हे चालणार नाही. त्यानंतर ह्या 7चा विचार करा. ह्या 7चा विचार केला तर अगोदर 8 आहे, नंतर 7 आहे. त्यामुळे हे पण चालणार नाही. हे मात्र चालतंय बघा का? याच्या अगोदर पण 7 आहे आणि नंतर पण 7 आहे. हे 7 ते पण चालतंय. कारण का याच्या अगोदर 7 आहे, नंतर 7 आहे. हे 7 चालतंय, त्याच्या अगोदर 7 आहे, नंतर 7 आहे. हे 7 ते पण चालतंय, याच्या अगोदर 7 आहे, नंतर 7 आहे. हे 7 नाही चालत, कारण ह्याच्या अगोदर 7 आहे, परंतु नंतर 7 नाही आहे. इथं पण तसंच आहे. अगोदर 6 आहे, नंतर 7 आहे. म्हणजे हे पण चालणार नाही. हे 7 चालतंय. हे 7 आपल्याला घेता येते. हे 7 नाही चालणार. हे 7 नाही. हे पण 7 नाही. हे 7 हे पण नाही. हे मात्र चालणार. बरोबर आहे? त्यानंतर हे चालणार. हे 7 नाही चालणार. मोजा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. म्हणजेच 8 वेळा आपल्याला ती गोष्ट याच्यामध्ये मिळालेली आहे. बघा, एकदम साधं एक्झाम्पल आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर पुढलं काय बघा? खाली दिलेल्या संख्या मालिकेत असे किती 5 आहेत? 5 मोजायचे आहेत. काय बघायचे आहेत? 5. ज्याच्या अगोदर 7 आणि नंतर 6 आहे. अगोदर 7 पाहिजे आणि नंतर 6. बघा, हे 5 आहे आता. त्याच्या अगोदर 7 आहे, परंतु नंतर 6 नाहीये. हे 5 संबंधच भेटला. आता कुठलं येणार बघा आपल्याला? हे 5 याच्या अगोदर 7 नाहीये, नंतर 7 आले. त्यामुळे हे पण नाही. पुढे जाऊया. सॉरी, ह्या 5 नंतर आपल्याला हे 5 ते पण नाहीये. बरोबर ना? हे 5 बघा आता. अगोदर 7 आहे, नंतर 6 आहे. आहे का? म्हणजे हे 5 आहे. त्यानंतर पुढे येऊया आपण 5. इथं 5 आहे. नाहीये. म्हणजे किती वेळा फक्त? 1 वेळा. 1 वेळा अशी गोष्ट आपल्याला याच्यामध्ये मिळते. त्याच्यानंतर बघा इथं काय केलंय? 8 नंतर 18 किती वेळा आले? 8 नंतर 18. काय विचारलंय? 8 नंतर 18 किती वेळा आले? मग 8 नंतर बघा, हे 8 आहे, त्यानंतर इथं 18 आले. बरोबर? त्यानंतर बघा, ह्या 8 नंतर काय 18 आहे का? नाही. ह्या 8 नंतर 18 आहे का? नाही. ह्या 8 नंतर बघा 18 आहे का? त्यानंतर बघा, ह्या 8 नंतर 81 आहे. ह्या 8 नंतर किती आहे बघा? 18. ठीक आहे. त्यानंतर बघा, इथं 8 नंतर 11 आलंय. काय उपयोग नाही. इथं 8 नंतर इथं आलंय बघा 18. आहे का? त्यानंतर इथं 8 नंतर काय बघा? 18 आहे. आहे का? त्यानंतर बघा, ह्या 8 नंतर 81 आहे. त्यानंतर बघा, ह्या 8 नंतर काय? 18. ह्या 8 नंतर काय? 18. ह्या 8 नंतर 88 आहे. ह्या 8 नंतर 81 आहे. ह्या 8 नंतर 11 आलंय. म्हणजे हे उपयोगाचं नाही आहे. इथं 8 नंतर इथं 18 आलं बघा. त्यानंतर ह्या 8 नंतर हे 18 आलं. त्यानंतर बघा, इथं 11 आहे. 8 नंतर 11 आहे. काय उपयोग नाही. 8 नंतर इथं 18 आलं. ह्या 8 नंतर इथे 81 आहे. संबंध भेटला. किती राहिले? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. 9 वेळा आपल्याला उत्तर मिळेल. बघा, या पद्धतीने हे आपल्याला बघायला मिळतं. बघा, सिंपल आहे. गणनमध्ये तुम्हाला या पद्धतीच्या काय केल्या जातात? गोष्टी केल्या जातात. इथं फक्त तुमचं डोळ्यांचं कॉन्सन्ट्रेशन व्यवस्थित असलं पाहिजे. डोळे जर तुमचे जाग्यावरचे हलले, की तुमचं उत्तर चुकण्याची शक्यता जास्त असते. म्हणून डोळ्यांची कॉन्सन्ट्रेशन व्यवस्थित पाहिजे आणि तुमचा पेन नाही हलला पाहिजे. पेन इथं ठेवलाय, तर लक्ष ठेवायचं की आपण तिथंच असलो पाहिजे. त्याच्यानंतर पुढं, त्याच्यानंतर पुढं, त्याच्यानंतर पुढं. व्यवस्थितपणे पुढं सरकत गेलो पाहिजे. तरच त्याचा उपयोग होतो. नाहीतर ते परत करायला लागते. मग परत कुठनं येतंय? सुरुवातीपासून. नाही, नाही, नाही. आपण मधीच काय करतोय? नाही, नाही, नाही. चुकलं, चुकलं. परत मागं. हे होतं. ह्या गणनमध्ये तुमचा वेळ तिथं जातो. म्हणून लक्षात ठेवायचं, काटेकोरपणे एकदा त्याच्यावरती डोळे ठेवले, की ते अजिबात हलवायचे नाही. आणि पेन जिथं ठेवलाय ना तिथंच टेकवायचा. लगेच पुढे घ्यायचा नाही. आपलं जोपर्यंत तिथं कन्फर्मेशन होत नाही तोपर्यंत पुढे सरकायचा
नाही. आणि जिथं तुमचं कन्फर्मेशन येते तिथं तुम्ही असे चौकोन करू शकता, गोल करू शकता, अंडरलाईन करू शकता. जे तुम्हाला वाटेल ते तिथं करायला चालतं. लक्षात आलं का? सोपी गोष्ट असते. फक्त व्यवस्थितपणे त्याच्यामध्ये काय करायचं आहे, फॉलोअप घ्यायचा आहे. ओके. लक्षात आलं ना? ठीक आहे. घ्या.